तुम्ही रोजच्या जबाबदाऱ्याने थकून गेला आहात का? खूप स्ट्रेस फील होतो, ओव्हरवेल्मिंग वाटत असतं. असं असेल तर हा आजचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या फीलिंग्समधून, या स्ट्रेसमधून कसं बाहेर येता येईल याच्यासाठी एक स्पेशल टूल मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि ते म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन वापरून कसं आपल्याला स्ट्रेस फ्री होता येईल आणि त्याचे काय बेनिफिट्स आहेत, त्याच्या काय स्टेप्स आहेत. डेली रुटीनमध्ये तुम्ही ते कसं वापरू शकता आणि तुमचं लाईफ स्ट्रेस फ्री, हॅपी, हेल्दी कसं करू शकता, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा एक लाईफ ट्रान्सफॉर्मिंग व्हिडिओ तुमच्यासाठी ठरू शकतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. सर्वप्रथम आपण मेडिटेशनचे काय पॉवरफुल बेनिफिट्स आहेत हे बघूया. एखाद्या गोष्टीचे बेनिफिट्स जेव्हा आपल्या लक्षात येतात, तेव्हा ती गोष्ट आपण मनापासून करतो आणि त्याचे तेवढे आपल्याला फायदे सुद्धा होतात. सो मेडिटेशनचे काय काय बेनिफिट्स आहेत हे वन बाय वन आता आपण बघायला सुरुवात करूया. मेडिटेशनचा सगळ्यात पॉवरफुल पहिला बेनिफिट जो आहे तो म्हणजे आपल्या माइंडमधला स्ट्रेस दूर होतो. माइंडमधला आणि बॉडीमधला सगळा स्ट्रेस दूर होतो. माइंडमध्ये जे काही निगेटिव्ह थॉट्स चाललेले असतात किंवा ओव्हरथिंकिंग चाललेलं असतं, हे निघून जातं. याचा जो चॅटर माइंडमध्ये चाललेला असतो हा निघून जातो आणि स्ट्रेस ज्याच्यामुळे होत असतो ते थॉटसुद्धा निघून जातात आणि याच्यामुळे माइंडमधला आणि बॉडीमधला स्ट्रेस सगळा निघून जातो. तुम्हाला याच्यामुळे खूपच पीसफुल वाटायला लागेल, खूपच शांत वाटायला लागेल. सो हा मेडिटेशनचा पहिला पॉवरफुल बेनिफिट आहे. जीवनातला स्ट्रेस दूर होतो. मेडिटेशनचा दुसरा पॉवरफुल बेनिफिट, मेडिटेशन केल्यामुळे बॉडी रिलॅक्स होते. बॉडीमधला स्टिफनेस निघून जातो, बॉडी पेन निघून जातं आणि याच्यामुळे बॉडी हिलिंगमध्ये बेनिफिट व्हायला लागतात. मेडिटेशनमुळे इम्युनिटीसुद्धा बूस्ट होते, त्यामुळे हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते. स्लीप पॅटर्नमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसायला लागते. बऱ्याच जणांना झोपेचा जो त्रास असतो तो याच्यामुळे निघून जातो. माझ्या बऱ्याच स्टुडंट्सनी आरोग्य संपदा हा जो माझा पेड प्रोग्राम आहे याच्यामधले मेडिटेशन्स वापरून रोज त्याची प्रॅक्टिस करून क्रॉनिक इलनेसमधून ते बाहेर आले आहेत. आणि हा असा मेडिटेशनचा बेनिफिट असतो. मेडिटेशनचा पुढचा पॉवरफुल बेनिफिट, रेग्युलर मेडिटेशन केल्यामुळे फोकस वाढत असतो. आपण जे काही काम करतो त्या गोष्टीमधला फोकस वाढत असतो आणि त्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढत असते. एखादी गोष्ट जर फोकसनी केली तर त्याचा जो आउटकम असतो हा चांगला येतो आणि याच्यामुळे आपल्याला वेगळे वेगळे बेनिफिट्स होतात. मेडिटेशन रेग्युलर केल्यामुळे एक क्लॅरिटी मिळत असते, कामातली प्रॉडक्टिव्हिटीसुद्धा वाढत असते आणि डिसिजन मेकिंगची जी पॉवर आहे ही सुद्धा वाढत असते आणि या सगळ्या गोष्टीमुळे लाईफ ट्रान्सफॉर्म व्हायला लागतं. सो हे असे मेडिटेशनचे पॉवरफुल बेनिफिट्स असतात. या बेनिफिट्समुळे लाईफ ट्रान्सफॉर्म व्हायला लागतं. आता बेनिफिट्स तर आपण पाहिले. आता बेनिफिट्स पाहिल्यावर मेडिटेशन ॲक्च्युली कसं करायचं, तुम्ही जर बिगनर असाल तर या स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता आणि मेडिटेशनची प्रॅक्टिस सुरू करू शकता. मेडिटेशन कसं करायचं याच्या काय बेसिक 6 स्टेप्स आहेत हे वन बाय वन आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आणि तुम्ही बिगनर्स असाल, तुम्ही कधीच मेडिटेशन केलं नसेल, तर या सिंपल स्टेप्स वापरून तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात करू शकता आणि त्याचे बेनिफिट्स एन्जॉय करू शकता. मेडिटेशन करण्यासाठी पहिली स्टेप, मेडिटेशनसाठी एक पीसफुल कम्फर्टेबल जागा शोधा. जी जागा कम्फर्टेबल असेल, पीसफुल असेल, शांत असेल, जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, अशी एक जागा तुमच्यासाठी शोधा. ती घरातही असू शकते किंवा बाहेर कुठेतरी बागेत वगैरे असू शकते. हे कशासाठी हवं आहे आपल्याला, शांत जागा कशासाठी हवी आहे, तर मेडिटेशनमध्ये आपण आपल्या स्वतःच्या अंतर्मनाशी कनेक्ट करत असतो. आपल्या आतला जो चॅटर असतो, जो आवाज असतो, तो आपल्याला कमी करायचा असतो. आपल्याला पीसफुल, शांत फील करायचं असतं आणि याच्यासाठीच बाहेरचा आवाज आधी आपल्याला कमी करायला पाहिजे, तो नसला पाहिजे आणि याच्यासाठीच एक शांत जागा तुम्हाला शोधायला हवी. एक शांत कम्फर्टेबल जागा तुम्ही शोधलीत की तिथे तुम्हाला मेडिटेशन खूप आरामात करता येईल आणि त्याचे तुम्हाला बेनिफिट्स घेता येतील. आता मेडिटेशनमधली दुसरी स्टेप, मेडिटेशनसाठी तुम्ही एक कम्फर्टेबल पीसफुल जागा शोधलीच आहे. आता तिथे तुम्हाला
मेडिटेशनसाठी बसायचं आहे. मेडिटेशनसाठी बसताना तुम्ही ज्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल फील करता, म्हणजे सुखासन असेल किंवा खुर्चीवर असेल किंवा जमिनीवर असेल, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तशा पोझिशनमध्ये तुम्ही बसा. आणि तुमचा स्पाइन, तुमचा जो बॅकबोन आहे हा सरळ ठेवा. तुमचा जो पोश्चर आहे हा सरळ ठेवा. याच्यामुळे बॉडीमध्ये एक अपवर्ड एनर्जी फ्लो होतो आणि मेडिटेशनचा मॅक्झिमम फायदा होतो. आता मेडिटेशनची तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला बॉडी रिलॅक्स करायची आहे. शांत जागी, पीसफुल जागी तुम्ही बसला आहात, सरळ बसला आहात, तुमचा स्पाइन सरळ आहे आणि आता तुम्हाला तुमची बॉडी रिलॅक्स करायची आहे. स्टेप बाय स्टेप डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. या रिलॅक्सेशनमुळे बॉडीमध्ये पुन्हा एनर्जी फ्लो फ्रीली होणार आहे. एनर्जी फ्लो बॉडीमध्ये फ्रीली झाला की या मेडिटेशनचा मॅक्झिमम बेनिफिट होतो आणि याच्यासाठी बॉडी पूर्णपणे रिलॅक्स करा. आता मेडिटेशनची चौथी स्टेप. चौथ्या स्टेपमध्ये स्लो ब्रीदिंग करायचं आहे. तुम्ही जे ब्रीदिंग करता आहात ते स्लोली करायचं आहे. हळूहळू तुमचा श्वास आत आला पाहिजे आणि हळूहळू तो बाहेर एक्सेल झाला पाहिजे. याच्यामुळे तुमच्या मनात जे काही विचार येत आहेत हे हळूहळू कमी व्हायला लागतील. त्या विचारांचा स्पीडसुद्धा श्वासाच्या स्पीडप्रमाणे हळूहळू कमी व्हायला लागेल आणि हे खूप महत्त्वाचं आहे. हे करणं कधी कधी डिफिकल्ट असतं कारण याची सवय नसते. तुम्ही प्रॅक्टिस करा, थोडा पेशन्स दाखवा आणि या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे नक्कीच अचीव्ह होईल. कारण मेडिटेशनमध्ये हे करणं खूप महत्त्वाचं आहे. मेडिटेशनची आता 5वी स्टेप. 5व्या स्टेपमध्ये तुमचा जो फोकस आहे तो आता तुम्हाला तुमच्या ब्रीदिंगवर न्यायचा आहे. तुम्ही ऑलरेडी स्लो ब्रीदिंग करत आहात. आता फोकस ब्रीदिंगवर न्यायचा आहे. ब्रेथ कसा आत येतोय आणि कसा बाहेर जातोय या गोष्टीवर फोकस करायचा आहे. जेव्हा तुमचा सगळा फोकस ब्रेथवर जाईल तेव्हा तुमच्या मनात येणारे जे थॉट्स आहेत, फ्युचरचे असतील किंवा पास्टचे असतील, हे सुद्धा येणं बंद होईल. कारण तुम्ही सगळा फोकस ब्रेथवर देताय. तुमचा फोकस आता त्या थॉट्सवरून निघाला आहे आणि तो ब्रेथवर गेला आहे आणि याच्यामुळेच मन शांत व्हायला लागेल आणि मनात काहीही थॉट्स येणार नाही. तुम्हाला या पोझिशनमध्ये साधारण 2 ते 5 मिनिटं बसायचं आहे. ही प्रॅक्टिस तुम्हाला 2 ते 5 मिनिटं करायची आहे. हळूहळू याची तुम्हाला सवय होईल. सुरुवातीला मे बी फार जमणार नाही, पण हळूहळू प्रॅक्टिस जशी तुम्ही कराल तसं हे तुम्हाला जमायला लागेल आणि मग तुम्हाला खूपच पीसफुल आणि शांत वाटायला लागेल. तुम्ही स्वतःशीच कनेक्ट कराल. स्वतःच्या अंतर्मनाशी तुम्ही कनेक्ट करायला लागाल आणि आपल्याला मेडिटेशनमधून हेच साध्य करायचं आहे. आता मेडिटेशनची फायनल स्टेप. फायनल स्टेपमध्ये आपल्याला पुन्हा बाहेरच्या जगाशी कनेक्ट व्हायचं आहे. आत्तापर्यंत आपण आपल्या अंतर्मनाशी, आपल्या इनर वर्ल्डशी कनेक्ट झालो. आता तिथून आपल्याला बाहेर यायचं आहे आणि बाहेरच्या आपल्या जगाशी पुन्हा कनेक्ट व्हायचं आहे. पण एकदम अचानक नाही करायचं, हे हळूहळू करायचं. याच्यासाठी तुमचं मेडिटेशन संपलं की ही शेवटची स्टेप करायची आहे. दोन्ही हात घ्यायचे आणि ते एकमेकांवर असे रब करायचे. एनर्जी जनरेट होते, थोडेसे वॉर्म होतात हात आणि हे हात आता चेहऱ्यावर पसरवायचे आहेत आणि मग हळूच डोळे उघडायचे आहेत. असं करण्यामुळे तुम्ही हळूहळू बाहेरच्या सुंदर जगाशी कनेक्ट व्हाल. आणि या झाल्या आपल्या 6 सिंपल मेडिटेशनच्या स्टेप्स. हे प्रॅक्टिस करून बघा. डेली रेग्युलर बेसिसवर हे प्रॅक्टिस करा आणि याचे तुम्हाला छान छान बेनिफिट्स दिसायला लागतील. तुम्हाला बेनिफिट्स मिळाले की कमेंटमध्ये ते शेअर करायला विसरू नका. हे बेसिक मेडिटेशन तुम्ही थोडे दिवस प्रॅक्टिस करा आणि आणखी बेनिफिट्ससाठी, ॲडव्हान्स लेवलच्या बेनिफिट्ससाठी तुम्ही ॲडव्हान्स मेडिटेशन शिकू शकता. माझी एक स्टुडंट आहे सीमा. ती स्ट्रगल करत होती झोपेसाठी. खूप ट्राय केलं तिने, बऱ्याच गोष्टी ट्राय केल्या, तरीसुद्धा तिची झोप काही पूर्ण व्हायची नाही, तिला झोप लागायची नाही आणि याचा परिणाम तिच्या आरोग्यावर व्हायला लागला होता. जेव्हा तिने ॲडव्हान्स लेवलचे मेडिटेशन्स प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तेव्हा तिचा हा प्रॉब्लेम मुळापासून दूर झाला. आणि अशीच एक दुसरी माझी स्टुडंट, तिचं नाव प्रिया. तिला खूप जास्त राग यायचा
आणि या रागासाठी तिने ॲडव्हान्स मेडिटेशन करायला सुरुवात केली. याच्यामुळे ती पीसफुल झाली, शांत झाली. याचा परिणाम म्हणून तिचे रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह झाले. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रागीट माणसाचे रिलेशन्स चांगले नसतात. आणि असा तिला या गोष्टीचा बेनिफिट झाला. सीमा आणि प्रिया जे करू शकल्या ते तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. तुमच्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे मेडिटेशन्स करू शकता. आणि याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेडिटेशन्स होत असतात, वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, ज्या फ्री असतात, कम्प्लिटली फ्री असतात. याचा तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिली आहे. त्या लिंकवरून तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पीस, हेल्थ आणि हॅपीनेस हे सगळं अचीव करण्यासाठी रेडी असाल तर मेडिटेशन करायला सुरुवात करा. सिम्पल स्टेप्स आज मी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. तुम्ही बिगनर्स असाल तर या स्टेप्स फॉलो करा आणि नंतर ॲडव्हान्स मेडिटेशनसाठी स्वतःला अपग्रेड करा. आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा ह्याच्यासाठी जॉईन करा. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा या व्हिडिओला शेअर करा. तुमच्या शेअरिंगमुळे बऱ्याच लोकांना हेल्प होते. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.